Cancer Healer Center, a new beginning. नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल. संचारबंदीमुळे नागपुरातील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद, तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडूनच प्रवेशबंदी. नागपूर राडा दरम्यान भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल. हात उचलणाऱ्यांना पोलिसांचा धाक काय असतो ते दाखवणार, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा. खुलताबाद आणि औरंगजेब कबर परिसरामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी. महाराष्ट्र ATS कडूनही नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास सुरू, तर राडा प्रकरणामधील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत. खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकारी नाराज. एकाच घरात 2 आमदारकी देऊन काय फायदा, इच्छुकांचा सवाल, सूत्रांची माहिती. कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या शोधासाठी नागपूरला रवाना. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर. कोरटकरला कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता. ॲडव्होकेट शेखर जोशी यांच्याकडून बुलढाण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात तक्रार. सामनातील संपादकीय लेखामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं. चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर मात्र समाधानाचं हास्य. ठाण्यामधील पार्किंग प्लाझा रुग्णालयातील बेड धुळखा. कोरोना काळामध्ये बनवलेलं रुग्णालय धुळीमध्ये, लाखोंची सामग्री खराब होण्याच्या मार्गावर. सातारा जिल्ह्यातील वाईमधील प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात. बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक बावधनमध्ये. पुण्यात 531 जागांसाठी 3000 मुलींची गर्दी. पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ. गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती. मुंबई विमानतळावरून प्रवास महागणार. देशांतर्गत प्रवाशांसाठी 325 रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 650 रुपयांची वाढ. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडनं वापरकर्ता विकास शुल्क वाढवलं. पुण्यात मार्च महिन्यामध्येच कमाल तापमान 41 अंशांपुढे. कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमान. उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात पुन्हा एकदा बदल. 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निर्णय. घटनेमधील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची निवडणूक आयोगाची माहिती. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये फोनवरून तासभर संवाद. रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं चर्चा. Cancer Healer Center, a new beginning.